आता काल मी कुठे गेलेले होते तर ते मी तुम्हाला पुढे सांगेनच, पण त्या अगोदर ना मी तुम्हाला म्हटलेलं होतं की मी तुम्हाला आमच्या घरात जे चटणी, मीठ आणि मोठं मीठ जे आहे ना त्याच्यासाठी मी बरण्या घेणार आहे. तर त्या मी काही ऑनलाईन घेतल्या नाहीत, हे मी गुजरातमध्ये घेतलेले होते 99च्या शॉपमध्ये. तर 100 रुपयाला 3 असे हे होते आणि दिसतानासुद्धा छान दिसत होते. आणि काल होता मतदानाचा दिवस. आता मतदानाचा दिवस म्हणजे माझं मतदान तर कुंडलमध्येच होतं. मग आता तिथं गेल्यावरती मग काय कृष्णा सगळीकडे मग काय सगळ्यांच्याकडे जात होता. आणि नंतर मग त्याला घ्यायला ना इतके सारे जण आलेले होते की विचारू नका. कारण की नाही तो कुणाकडं म्हणजे असा गेला नाही असं नाही, पण सगळ्यांच्याकडे जाईल त्यांना तो पुरतच नव्हता. म्हणजे मी घेऊ का तू घेऊ, तू घेऊ का मी घेऊ. नंतर थोडासा रडायला लागला म्हणून मी घेतलं आणि नंतर त्याला बाकीचे हे सगळे यायला लागले खेळवायला. आणि काल मतदानाचा दिवस म्हणजे सुट्टी होती लहान मुलांना, मग सगळेच घरी होते. आणि नंतर त्या सगळ्यांनासुद्धा कृष्णाला आल्यावर छान वाटलं. आता ही माझी मैत्रीण इतक्या दिवसातून भेटले ना काय विचारू नका. आणि बघा कशी पाया पाया येऊन पडायला लागले सगळ्यांच्या, की जणू काही मी 10 वर्षातनं एकदा भेटले की काय. आणि नंतर मग जे माझे आहेत मोठ्या आत्तीचे मिस्टर म्हणजे काका आहेत ते, आणि मग त्यांना आम्ही काकाच म्हणतो बरं का. आणि नंतर मला वाटलं पप्पांची गाठ पडते की नाही, तर पप्पा दुपारी आलेले होते आणि येताना वडापाव घेऊन आलेले होते. आता मागच्या वेळेस मी माहेरी सुट्टीला गेलेले होते तर त्यावेळेस मला साडी घेतलेली होती पप्पानी, पण ती काय मी ऑनलाईन मागवलेली होती. मग ती लवकर आली नव्हती त्यामुळं ना ती आत्ता आलेली होती, मग जाताना घेऊन निघाले. आणि नंतर आलेले होते हे कृष्णाचे मोठे काका आणि मोठी काकी, म्हणजे मावस काका आणि मावस काकी आलेले होते. त्यांना नंतर त्यांच्यासोबत ही केलं आणि नंतर जायची वेळ जवळ आली. आता आत्याने सांगितलेलं होतं लवकर ये, पण काय करू की इतके सगळेजण आलेले होते की जरा अशी निघाले आवरायला लागले जायचं म्हणून, तर हे आणि कोणतरी पाठीमागून यायला लागलेले होते. मग म्हटलं ठीक आहे आता निवांत जायचं. आणि नंतर मग सगळ्यांची गाठ भेट वगैरे घेतली, सगळ्यांचा आशीर्वाद वगैरे घेतला. आणि आमच्याकडे ना सगळेजण जाताना का नाही सगळेजण असे सोडायला येतात. आता हे का नाही फक्त गावाकडेच बघायला भेटत असतात. चला तर मग नंतर मी आश्रमामध्ये गेले आणि नंतर माझं रुटीन चालू झालं. चला आजचा व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब. तोपर्यंत बाय.